असे 56 गणेश नाईक. एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेना नेते संतापले. शीतल म्हात्रेंचा कडक शब्दात इशारा. महायुतीमधील शिवसेना आणि भाजप नेत्यामध्ये काही धुसफूस सातत्यानं जाणवते. मात्र शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यामधील वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे. गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंवर जबरी टीका केली होती, त्यावर शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले. मात्र आता पुन्हा एकदा गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंवर जहरी टीका केल्याने शिवसेना नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. आधी मंत्री संजय शिरसाट, शंभूराज देसाई यांनी गणेश नाईक यांना इशारा दिला. वेळ आल्यावर आम्हीसुद्धा आमची भूमिका घेणार, आमचा पक्षसुद्धा तोडीसतोड उत्तर देणार, असे शंभूराज देसाई यांनी म्हटलं होतं. आता शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रेंनी गणेश नाईक यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राजकारणात कोणीच कोणाला कमी नसतं. एखाद्याला संपवायची भाषा केली तर बाकीचे हाताची घडी घालून बसत नाहीत. वेळ आल्यावर आम्हीसुद्धा आमची भूमिका घेणार, आमचा पक्षसुद्धा तोडीसतोड उत्तर देणार, अशी भूमिका शंभूराज देसाई यांनी घेतली होती. तर शीतल म्हात्रेंनी जोरदार हल्लाबोल केला. दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यासाठी आम्ही जमलो आहोत. गटस्थापनेसाठी आम्ही उद्या कोकण भवनला जाणार आहोत, अशी माहिती शिवसेना महिला प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी दिली. तसेच मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेवरून जोरदार पलटवार केला. गणेश नाईक यांना शेवटचे सांगणे आहे, यापुढे जर एकनाथ शिंदेंबाबत एक शब्द जरी काढला तरी महिला आघाडी तुम्हाला धडा शिकवेल. याआधी त्यांनी अनेक विधानं केली. निवडणुकानंतर अशी विधानं थांबणं अपेक्षित असताना नाईक बेताल वक्तव्य करत आहेत. त्यामुळे भाजपच्या शिरस्थ नेत्यांनी नाईकांना समज द्यावी, अशी मागणी शीतल म्हात्रे यांनी केली आहे. नाईक यांचं स्वतःचं अस्तित्व फक्त नवी मुंबई पुरत आहे, जिथे ते स्वतः 3 वेळा हरले आणि त्यांची मुलं ही 2-2 वेळा हरलेली आहेत. त्याच्यामुळे स्वतःचं नामोनिशाण मिटू नये म्हणून भाजपच्या वळचणीला गेलेल्या गणेश नाईकांनी एकनाथ शिंदे साहेबांवर बोलू नये. कारण आपल्या हाताखाली असलेला एक सर्वसाधारण कार्यकर्ता आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री होऊन प्रत्येकाच्या गळ्यातलं ताईत होतोय हे बघवत नसल्यामुळे सूर्यावर थुंकण्याचा हा प्रकार गणेश नाईक तुम्ही सुरू केलेला आहे. परंतु हे विसरू नका, त्यामुळे थुंकी तुमच्याच तोंडावर पडणार आहे. अहो, संपूर्ण नवी मुंबईत मिस्टर 5% म्हणून ज्यांची ओळख आहे, कळलं का तुम्हाला? 5% म्हणजेच नवी मुंबईमध्ये जे कुठले प्रोजेक्ट सुरू होतात त्यामधले 5% हे जोपर्यंत गणेश नाईकांना दिले जात नाही तोपर्यंत तो प्रोजेक्ट तिथे सुरू होऊ शकत नाही. असं मी नव्हे, असे नवी मुंबईकर म्हणतात. त्यामुळे जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडके भाऊ म्हणून बहिणींच्या गळ्यातले ताईत झालेले आहेत. अहो, जेव्हा जेव्हा शिंदे साहेब जिथे जिथे जातात तिथे तिथे महिला त्यांना भेटण्यासाठी गर्दी करतात. परंतु गणेश नाईक, आपण असं मी ऐकलंय की गणेश नाईक जिथे जिथे जातात तिथून तिथून महिला या पळून जातात, महिला त्यांच्यापासून दूर जातात. याचं कारण त्यांच्यावर असलेले गुन्हे. त्यांच्यावर कुठले गुन्हे आहेत, महिलांसंदर्भात कुठले गुन्हे आहेत, याची माहिती मीडियानेच द्यावी. कारण तेव्हा समजेल की गणेश नाईक ही व्यक्ती काय आहे. आज तुम्ही जे काही बोलतायत त्यांना आम्हाला अनेक पद्धतीने उत्तरं देता येतात, परंतु आपण आमच्या मित्र पक्षात असल्यामुळे जास्त बोलत नाही. जास्त बोलायला लावू नका, नाहीतर शिवसेनेची महिला आघाडी म्हणजे काय आहे हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. तेव्हा गणेश नाईक, यापुढे जर शिंदे साहेबांबद्दल काही गरळ ओकलीत तर ही महिला आघाडी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात असू द्या.